मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे हे विधान तुम्ही ऐकलंच असेल. हे विधान केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं. आता या वक्तव्याचा नक्की काय अर्थ आहे आणि 2 तारखेनंतर राज्यात नक्की काय घडणार आहे हे फक्त रवींद्र चव्हाण आणि भाजपच्या लोकांनाच माहिती आहे. पण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका राज्यात पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटानं राज्यात कुठंच युती केली नाही. महाविकास आघाडी तर या निवडणुकांपासून लांबच राहिली. त्यामुळे राज्यात या निवडणुकांमध्ये खरा संघर्ष सत्ताधारी असणाऱ्या पक्षांमध्ये दिसून आला. भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट एकमेकांविरोधात ठाकले. पण भाजप आणि एकनाथ शिंदे गटात या निवडणुकांमध्ये जरा जास्तच संघर्ष पाहायला मिळाला. अगदी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर जहरी टीका केली. त्यातही रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा प्रचार सभेत बोलताना 2 नंबर हा 2 नंबरच असतो, त्याला किंमत नसते असं वक्तव्य केलं. पण रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा नक्की अर्थ काय असू शकतो आणि भाजप एकनाथ शिंदेंना युतीमधून आणि सत्तेमधून बाहेर काढण्याचा प्लॅन बनवत आहे का, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा. 2019ला विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांत भाजप आणि शिवसेनाच्या युतीला बहुमत भेटलं. पण पुढे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात भांडण झाली. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी भाजपकडे मुख्यमंत्रीपदा